राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीक विमा आज येणार उद्या येणार अशा अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असणार, परंतु पीक विमा बँकेत काही केल्याने जमा होत नव्हता। यावरती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नवीन महत्त्वाची अपडेट पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिली आहे। ती म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा थांबलेला होता, परंतु आज पुन्हा एकदा पीक विमा वाटप त्या ठिकाणी सुरू झालं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आता पहिला टप्पा त्या ठिकाणी आता वाटप त्या ठिकाणी झालाय। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि जवळपास 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट मिळालेला आहे। उरलेल्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आत्ताच त्या ठिकाणी देऊन टाकले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी न केल्यामुळे तसेच मागच्या वेळी जो पीक विमा घोटाळा त्या ठिकाणी झाला होता, तुम्हाला पण कानावर बातमी आली असेल, 1 रुपया भरून जो पीक विमा त्या ठिकाणी मागच्या वेळी घोटाळा झाला होता, तर त्यामुळे काही तपासणी करणं बाकी असल्याचं तसेच बँकांचा पण सर्व्हर डाऊन होता। या 4 ते 5 कारणामुळे पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता 4 ते 5 दिवसापासून जमा झाला नव्हता। याची मोठी अपडेट या ठिकाणी आता कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आले आहे। केंद्र सरकारने तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांना सोडण्याचे आदेश कंपन्यांना व सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत, परंतु शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळालेला नाही। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल, या 4 बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी बँकेचं खातं दिलं आहे। त्यामुळे या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं उघडलं असेल आणि ही महत्त्वाची 2 ते 3 कामे तुम्ही अजून पण पूर्ण केली नसतील तर तुम्हाला पीक विमा मिळणार नसल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। तुम्ही महत्त्वाची 3 ते 4 कामे तातडीने पूर्ण करा असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता तुम्ही ही कामे पूर्ण करायची अजून बाकी ठेवली आहेत, त्यामुळे तुम्हाला हा पीक विमा अजून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही असं सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। स्वतः देशाचे कृषी मंत्री त्या ठिकाणी शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा तिकडून सोडला आहे। तुम्ही पण बातमी त्या ठिकाणी बघितलेली आहे। लाखो शेतकऱ्यांना बाहेरील राज्यामध्ये म्हणजेच आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत, तर बाहेरील राज्यामध्ये सर्वांना पीक विमा मिळाला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्येच पीक विमा जमा झाला आहे। मग तुम्हाला का पीक विमा जमा झाला नाही, तसेच आज दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय याबद्दल कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी काय सांगितले आता तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडलाय, परंतु आता सरकारने सांगितलेल्या या बँकेमध्ये पीक विमा अजून तर जमा झालेला नाही। त्याचं कारण सुद्धा सगळ्यात त्या ठिकाणी आता सगळ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आता जाहीर करून टाकले। ते म्हणजे सगळ्यात जास्त बँकेचं खातं शेतकऱ्यांनी उघडलंय ते म्हणजे आता बघा पहिली बँक महाराष्ट्र बँकेत जवळपास 50% शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं आणि ते खात्याचं पासबुकचं झेरॉक्स पीक विम्याच्या अर्जाला जोडल्याचं आता समोर आलं आहे। तसेच 2 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी पीक विम्यासाठी पासबुक त्या ठिकाणी बँकेचं झेरॉक्स जोडला असल्याचं सरकारच्या आता माध्यमातून उघडकीस झालंय। तसेच पोस्ट ऑफिस बँक आहे बँक ऑफ इंडिया, यामध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा या ठिकाणी आता खाते जोडून त्याचं झेरॉक्स जोडून त्या ठिकाणी आता खाते क्रमांक देऊन पीक विमा भरलेला होता आणि या पीक विम्याची शेतकरी तुम्ही वाट बघत आहात, परंतु या बँकेमध्ये तुमची राहिलेली कामे तुम्ही पूर्ण न केल्याने तुमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विमा त्या ठिकाणी सोडलेला नाही आहे। पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा येण्यासाठी ही महत्त्वाची 3 कामे तुम्ही तातडीने करावीत असं त्या ठिकाणी नवीन अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। जर तुम्ही ही 3 कामे तातडीने केली, आज तुम्हाला त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही वाट बघत असलेला पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। हा पीक विमा खूप मोठा आहे, काही शेतकऱ्यांना 30,000 40,000 पर्यंत पीक विमा बँकेत जमावू लागलाय। याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा 2022 2023 2024 यांचा पीक विमा तुम्ही भरलेला आहे आणि पीक विमा येईल अशी वाट बघत होता,
परंतु पीक विमा जमा झालेला नव्हता। अखेर हा पीक विमा सरकारने सोडलाय, परंतु जे शेतकरी बँकेतील ही 3 ते 4 कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांना पीक विमा जमा झालेला नाही। त्यामुळे सरकारने आता लास्ट वॉर्निंग तुम्हाला दिली आहे। आता जे शेतकरी आता हे त्या ठिकाणी कामे पूर्ण करतील त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांचा पीक विमा हक्काचा हा सोडण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर येत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा आहे तर तो तुम्हाला माहीतच आहे, तर तुम्ही आता 2 ते 3 वर्षापासून वाट बघत असलेला तटलेला रखडलेला पीक विमा 3 वर्षाचा जमा होत आहे। त्यामुळे हा गोल्डन चान्स तुम्ही अजिबात सोडू नका। यामध्ये जवळपास अनेक शेतकऱ्यांना ज्या 6 जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले की पीक विमा हा जो आहे तर तो खूप मोठा आहे। तर तो किती आहे? 30,000 40,000 एकत्र पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा होत आहे। आता बघा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता तुम्हाला वाटत असेल की पीक विमा अजूनपर्यंत का जमा झाला नव्हता, तर एवढा जास्त पीक विमा कसं काय जमा होत आहे, तर हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आले। 2022ला तुम्ही पीक विमा त्या ठिकाणी नुकसान झालं होतं, पाण्यामुळे नुकसान झालं होतं, जास्त पाऊस पडला होता, तुमचं त्या ठिकाणी पुराखाली पाण्यात त्या ठिकाणी सर्व पीक खराब झालं होतं। तसेच अनेक कारण असतील, अतिवृष्टी, गारांचा पाऊस, या कारणाने 2022ला तुम्ही पीक विमा भरला तो पण तुम्हाला पीक विमा आला नाही। तसेच 2023ला पीक विमा भरला, 2024ला पीक विमा भरला, तरी पण तुम्हाला कोणताही पीक विमा त्या ठिकाणी आलेला नव्हता। परंतु आता सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय त्या ठिकाणी 1 आठवड्यापूर्वी झाला होता की पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट सोडण्याचे आदेश कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिले होते। तशा प्रकारे कंपन्यांना पैसे सुद्धा देऊन टाकले होते। 28 राज्यामधील आता जवळजवळ 27 राज्यामध्ये सर्वांना पीक विमा जमा झाला आहे। परंतु महाराष्ट्र राज्यातील असे पण काही शेतकरी आहेत ज्यांनी आता महत्त्वाची 3 कामे केलेली नाहीत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 6 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा जमा झाला आहे। मग उरलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा का झाला नाही, तर तुम्ही बँकेतील अजून त्या ठिकाणी आता तुम्ही कामे केलेली नाहीत। त्यामुळे कोणकोणती बँकेची कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कारण हा जो पीक विमा आहे तर तो तुम्हाला नमो शेतकरी PM किसान योजना अशा माध्यमातून तुम्हाला ते जसे पैसे येतात तसे पैसे तुम्हाला येणार नाहीत। कारण हा जो पीक विमा आहे हा कंपन्या डायरेक्ट तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडत आहेत। त्यामुळे तुम्हाला नमोचे आणि PMचे जसे डायरेक्ट सरकार सोडतं पैसे तसा तुम्हाला पीक विमा जमा होत नाही। तुम्हाला बँकेची ही 3 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तरच तुम्हाला डायरेक्ट पैसे येणार आहेत। अन्यथा तुम्हाला अजून पण तुम्ही पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्हाला मिळणार नाही असं या ठिकाणी अपडेट समोर आल्या। आता DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे 24 तासामध्ये फक्त 35 लाख लाभार्थ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे आता बघा तुम्हाला राज्यात आपल्या इथून पुढे 24 तासांच्या आतमध्ये आज 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटण्यात आलाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे घेण्यात आलेत। आत्ताच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट आल्या। परंतु दुसरा टप्पा पार पडतो हे खरं आहे, परंतु एक प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकेत जर शेतकऱ्यांनी जर खातं उघडलं असेल आणि त्या पासबुकचं झेरॉक्स, खाते क्रमांकाचं झेरॉक्स जर तुम्ही पीक विम्याच्या अर्जाला जोडला असेल तर तुम्ही आता इथे तातडीने ही 3 कामे तुम्हाला पूर्ण करायला या ठिकाणी सांगण्यात आलेत। आता बघा आता शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पीक विमा तिकडून सोडलाय, परंतु शेतकऱ्यांनी ही कामे अजून पूर्ण केली नसतील तर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार नाही आणि तुम्हाला त्यामुळेच जमा झालेला हा पीक विमा नाही आहे। त्यामुळे 3 कामे कोणकोणती आता आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे। कोणत्या कारणामुळे पीक विमा तुमच्या बँकेमध्ये जमा होत नाही याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा। आता बघा पीक विम्यासाठी काय काय नियम असतात आणि कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय ते एकदा पाहूया। बघा तुमच्या तूर पिकाचं 2022, 23, 24 त्यामध्ये तूर पिकाचं नुकसान झालं असेल, मूग असेल, मटकी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल, भुईमूग असेल, ज्वारी असेल, कांदा असेल, आंबा असेल
अशा वेगवेगळ्या 35 प्रकारच्या पिकांसाठी हा 2022 पासून 2024च्या एंडिंगपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहे। ज्या 6 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे त्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही अपेक्षा धरून बसलो होतो की आम्हाला किमान 5 ते 10 हजार रुपयेपर्यंत पीक विमा बँकेमध्ये येईल, परंतु आमच्या खात्यावरती डायरेक्ट 30 ते 35 हजार रुपये पीक विमा आमच्या खात्यावरती आम्हाला मिळाला आहे। आता बघा बँकेत आल्याचा शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे। आता त्यामुळे शेतकरी एकदम खुश झाल्याचे देखील पाहायला मिळाले। त्याचं कारण म्हणजे पीक विमा 3 वर्षाचा एकत्र आता बँकेत येत असल्याने जास्त पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे। हे आता एकदम त्या ठिकाणी आता सोपं झालंय। त्यामुळे आता राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत, त्यामधील फक्त 6 जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप करण्यात आलाय। उरलेल्या जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा त्या ठिकाणी दुसरा टप्पा पार पडतोय। आता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होतोय हे तर यादी तुम्हाला लगेच पुढे सांगणारच आहे, परंतु त्याआधी महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या 4 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल आणि अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला तातडीने ही कामे करायची आहेत। पहिलं काम यामध्ये सांगण्यात आले ती म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलं असेल तर ते आधार कार्ड नेमकं कोणत्या वर्षी काढलेलं आहे ते जरा तुम्ही चेक करायचं आहे। कारण 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढलं असेल आणि त्यावरती जर तुम्ही दुरुस्ती केलेली नसेल आणि अजून पण तसंच तुम्ही बसलेला असाल आणि पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार नाही। कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, आता जी चेकिंग सरकारच्या माध्यमातून तुमची पीक विमा भरलेल्या अर्जाची केलेली आहे तर ती डायरेक्ट मशीनद्वारे केलेली आहे आणि मशीनला जर आता पुढे सांगणार आहे त्या चुका जर तुमच्या सापडल्या तर तुमच्या खात्यात पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही। म्हणजेच काही शेतकऱ्यांची आता आधार कार्ड वेगळे आहेत, आधार कार्डवरती नाव वेगळे आहेत, बँकेच्या पासबुकवरती नाव वेगळे आहेत, काहींच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे, काहींच्या आधार कार्डवरती त्यांचं नाव या ठिकाणी वेगळं असल्याचं सरकारला आढळलेलं आहे। आता बघा शेतकऱ्यांची आता सरकारने चौकशी केल्यानंतर आधार कार्डवरती नाव वेगळं सापडलं, त्यांची जन्मतारीख वेगळी सापडली, काहींच्या आधार कार्डवरती शेतकऱ्यांचं नाव फक्त एकेरी भाषेत आहे, म्हणजेच फक्त तुकाराम असं एवढंच नाव आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती मात्र पूर्ण नाव आहे। म्हणजेच कसं आता पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव असं पूर्ण नाव आधार कार्डवरती पाहिजे असं सांगितलंय, परंतु जन्माच्या दाखल्यावरती वेगळं नाव, आधार कार्डवरती वेगळं नाव दाखवत आहे। त्यामुळे ही दुरुस्ती 2 महिन्यांच्या पाठीमागेच तुम्हाला सरकारने त्या ठिकाणी करायला सांगितली होती। कारण हेच आधार कार्ड तुम्ही बँकेच्या खात्याला जोडलेलं असता आणि ही आधार कार्डची दुरुस्ती म्हणजेच अपडेट तुम्ही अजून पण केलेलं नसेल, म्हणजेच हे अपडेट तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। आता अशी मोठी अपडेट समोर आली आहे, त्यामुळे हे काम तुम्ही पहिला करून घ्यायचं आहे, म्हणजेच आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा वाटप करण्यात येतोय ते तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं काम तुम्हाला सरकारने करायला सांगितले। हे जर काम तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळण्याचे चान्सेस कमी आहेत। ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढलाय का बघा, आणि जर तुम्ही काढला असेल तर तुम्ही कशा प्रकारे काढलाय बघा। कारण श्रीमंत शेतकऱ्यांना हे ओळखपत्र दिलं जात नव्हतं, कारण फक्त गरीब शेतकऱ्यांनाच आम्ही शेतकरी आहे म्हणण्याचा अधिकार आहे। कारण या आता त्या ठिकाणी आता किसान कार्डवरतीच अनेक योजनांचा लाभ मिळतो, तुम्हाला पण माहित आहे। PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल तर याचा लाभ मिळत असतो। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं काम सांगितलं होतं पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरील KYC करायची। तर अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्डला त्या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड जोडलेलं होतं तर त्याची KYC केलेली नव्हती, अशा शेतकऱ्यांना पण अडचण या ठिकाणी निर्माण होत आहे। त्यामुळे दुसरा टप्पा आज सुरू करण्यात येतोय, त्यामुळे आधार कार्ड वगैरे तुम्ही अपडेट करून या ठिकाणी ठेवायचं आहे। आता बघा यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय बघा, यामध्ये परभणी आहे, त्यानंतर नांदेड आहे, त्यानंतर अकोला आहे, सातारा आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, बीड, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्याची शक्यता वर्तवल्या। या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।